वा, शेवटी एकदाची ही बया येईली घरात पाटणकर बाईनू. हा, आता ना सगळा व्यवस्थित होच्या मार्गावर असा. हा, तुमका साथ मिळात, तुमची कामं होतली, सगळा सगळा चांगला होणार बघा आता. हा, काय होया? हा, नळ लावून घेतला असस की काय डोळ्यात? हा, लगेच कसं काय पाणी येता? अरे आनंद अश्रू येते. आता माझी सगळी स्वप्न ही मशीन पूर्ण करेल. माझ्या सुषमाचं शिक्षण पूर्ण होईल, तिचं सगळं भलं होईल. आणि ना पैसे साठवून साठवून ना सुषमा मोठी झाल्यावर मी तिचं लग्न करेन. आता कुणावरही अवलंबून राहायची गरज नाहीये मला. होय, नकार हो, पण असा डोळ्यातून पाणी नका काढू. हा, बरं थांब, आलेच मी. हा, काय होया पाटणकर बहिणू? हा, अरे असं काय करतोस? सगळ्यात आधी सुषमासाठी काही शिवायला नको? हा हा, बरोबर असा आता खुशाल शिवा, पण कसा ना पाटणकर बाईनू, शेवटी पोटा पाण्याचा साधन असा ना, सात देव होय म्हणून त्याच्या आधी हळदी कुंकू लावून उच्चाटन करू खाया ना. हा, काय? उच्चाटन त्या कामाधंद्याच्या सुरुवाती करतात ना उच्चाटन. अरे त्याला उद्घाटन म्हणतात. हा हा, तास ता उच्चाटन. हा, अशीच कशी काय सुरुवात करणार ना? हळदी कुंकू लावून आधी ओवाळू खा. हा, बरोबर बोलतोयस तू. एक काम कर, पटकन जा आणि इंदुताईंना बोलवून आण. कोणा? इंदुताईंना. इंदू काकी अण्णांच्या बायले? हो, कसं आहे चोंट्या, चांगल्या कामाची सुरुवात ही चांगल्या माणसाच्या हातानेच व्हायला पाहिजे. आणि इंदुताई एवढं तर आपण कुणीच पुण्य कमवलेलं नाही. तू जा, पटकन त्यांना बोलवून आण. त्यांचा हात लागला ना की सगळं चांगलं होईल. होय, आत्ता जाते आणि घेऊन येते त्यांका. हा, इले काय हो, असे लपान काय बघतास? हा, काय चोरून नाही आणलेली मशीन, पैसे तो निकत आणलेली. जावा जावा, आतमध्ये जाऊन बघा. हो काकी जावा, तुम्ही पण बघा. बघा बघा. घे चाय. काय बुडूक आणू काय? नको गो, मी काय आता लहानच होय. बरा मग हे भाकरी खाऊन घ्या. वय. दत्ता चाय देऊ काय? नाही नको. सरिता खया. हैसर किती आली उदसा. आता काय मी इका सोडणार नाही. माधवा, अरे ती बघ तुझ्या पायाखाली बसलेली आ. ती बघ. काय गो अवदसे, हात आपटतस काय? दात काढतास? काय रे, काय झाला? तर बाहेर येणार नाही. अरे कसा नाही येतला बाहेर? मी घाबरला आता. बच्ची काही घरात तो पण बाहेर येणार नाही म्हणता. मी ऐकलंय सगळा. असा कसा बाहेर येणार नाही? इंदू, तू काळजी करू नको, मी बोलतेय त्याच्याशी. अगे आता तू नको जाऊ. अरे मी काय करणार असेल त्याचा, समजवतय. माका घाबरता काय? घे थांब तू. दोन जीवांचा असा आता. अगो इंदू, माका काय कळत नाही? मी पण आऊस असई ना. समजवतय त्याका. या अशा अवस्थेत किती त्रास करून घेता. हा, आहे आणखी तमाशा नको. घे थांब तू, मी बोलते त्याच्याशी. अगो पण ह्या सगळा माझ्यामुळे होता ना. मी समजवतय. अगो थांब, मी समजवते ते का. ऐकता माझा आता. जा तू खोलीत जाऊन आराम कर जा. बर. थांब रेवा दे. आता मी ठेवते. जा तू खोलीत जा. बर, जाते. चल मी बोलते त्याच्याशी. आहे आता आणखी तमाशा नको. इंदू बाकी
काय रे चोंट्या, बस तरी. चाय दे हो. नाही नको नको रवान दे. बरं. ता पाटणकर बाईंनी बोलवलेलं असं तुका. हा कित्या? त्यांनी ती शिवणाची नवीन मशीन घेतल्यानी ना. काय सांगतोस? होय तर आता पोटा पाण्याचा काहीतरी बघूक होया ना. वय तर. हा, आणि त्यांका असं वाटतं की त्या मशिनीचा उद्घाटन तुमच्या हातूनच भाऊ का. माझ्या हसून? अरे असा कित्या? गे असा काय तुका लय मानतात ते. हा आणि तुझो हात लागलो तर कामा चांगली होतली ना त्यांची. बरा येते मी. तू वाईज बस. हा हा दत्ता चल. कोण हा? सरिता दार उघड गो. मी नाही उघडूच आहे. सरिता, अगो मी असं दार उघड बाय. उघड. सरिता उघड गो. सरिता, गो असं भियान कसं चला? सगळ्यांका सांगतोय मी, माझा सरिता खंबीर असा, कशाकच भिना नाही. आणि तू खोलीतच बसून राहुलस. आई माका माझ्या जीवाची पर्वा नाही असा. पण माझं पार माझ्या पोरात तिनं काय केलं म्हणजे. गो असा काय नाही होत तुला. तिच्या डोक्यावर परिणाम झालेलो हा. काशी गेलो, शोभा गेला, तिच्या पापाची शिक्षा तिका मिळाली हा. आता माणूस म्हणून आपण तिका समजून घेऊ खोया ना. हा तिका तुका काय नाही करूचा होता. अगो तिच्या डोक्यात ना तिचा काय तर चाललेला असता. तिका तुझा जीव वाचवूचा होता. असतात तिच्या डोक्यात काहीतरी. आपण त्या सगळ्या इसरायचा. आता दत्ताक विचार, मगाशी तुका बघू काही होती, तुझी काळजी वाटतं म्हणा. हे बघ आता सगळं डोक्यासून काढून टाक. आम्ही असो ना आम्ही. दत्ता वस्तीच्या वांगडा बस. हा चोंट्या माझी वाट बघता, मी जाऊन येते. हा हो, तुझ्याकडे ब्लाऊज पिसा असत? होय कपाटात असत. अहो काढून देशाल? काय ना होचा. हा हा इलय मी जाऊन. हा सरिता असं घाबरून कसा होय? हा पोर पण असाच होय, घाबरा. अरे चोंट्या, काय काम होतं? आता अण्णानू माईकडे जरासा काम होता माझा. हा म्हणा. जाऊन येत आहे मी. चल चल. चांगली दिसता ना मशीन. चांगली तर दिसता, पैसे पण लय लागले असतील ना. पैशात काय कमी असत काय? घे घबराव घे, उगाच काहीतरी बोलत राहा. घ्या. हे आता किती करायचा? राहू द्या हो ताई, तसंही तुमचं एकत्र येणं कुठे होतं. मशीनच्या निमित्ताने तरी आलात तुम्ही काय. होय,
माका काय म्हणाचा ब्लाउजांचे किती घेशाल? नाही म्हणजे तसं अजून मी काही ठरवलेलं नाहीये. ठरवून घ्या. याचा गावातल्यांचा ह्या असंच असता, माझं जरा ह्या शिवून द्या आणि माझं जरा ता शिवून द्या म्हणा सर, सगळे कपडे शिवून देतील. हो आमका याची सवय नाही. तुझं नाव घेतलंय काय गे? तू किती ओढून घेत? झाला तुमचा दोघांचा. माका काय म्हणाचा असा, माझी 4 ब्लाउजा शिवायची असत. सांगा किती घेशाल? परवडला तर आम्ही देऊ. अहो ताई, तुम्ही द्या ब्लाऊज पीस, मी शिवून देईन. आणि पैशांचं काय, आज नाही तर उद्या द्या. हिंदू बाकी या पाटणकर बाईनू अरे इंदू तू पण इलस? व्हाय तर ह्यांचा निरोप मिळाल्यावर लगेच निघालंय. बरे तुमका सगळ्यांका आवडली ना मशीनी? चांगली आहे. हा बरी आहे ना, बरी आहे ना. हा मग येवा तुम्ही सगळ्या. हा तुमका बोलवते मी. देवा 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 ओके येतो. चल गो इंदू येतो. हा. आणि काय शिवूचं असा तर आणून देवा, कळला आजी? हा येवा येवा. हा जावा जावा, सांभाळून सांभाळून. अरे असाच किती पाठवलंस त्यांका? हे नजर लावतील ना ते मशनी म्हणून पाठवून दिले. हा पाटणकर बाईनू, हिंदू काकी दिले. अरे हो, आलेच मी. पाटणकर बाईनू. हो हो घ्या ताई, तुमच्या हातूनच करा. माझ्या हसून या. ठेवायचं. घेवा, 2 गोड करा. सोंट्या तुका पण घे. होय तर. हा ताई तुम्ही पण खा. हो. चांगला केलास हो. अहो घरात असा बसून राहण्यापेक्षा असा काहीतरी केलेला बरा. गावाकडे असा कोण काय करीत नाही हो. पण चला आता तुमच्यापासून सुरुवात होईल. सगळा चांगलाच करशाल तुम्ही. सगळी भरभराट होईल तुमची. माझ्या किती नमस्कार करतास? या मशनीक करा नमस्कार. आता तीच सगळा बघतली तुमचा. हे बघा छोट दे. तुम्ही ना माझ्याकडसून पूजा करून घेतलास ना, तर आता पहिलो माझो ब्लाऊज शिवा. बरोबर ना? हा. आणि हे पैसे. अहो ताई, पैसे कसले? असं काय, चांगल्या कामाची सुरुवात करतास ना, मग हे पहिलाच काम असं फुकटात करून कसा चला? वा घेवा घेवा, ठेवा. हा ठेवा. वा. आता खूप मन लावून काम करेन मी. आता कसा? अगो बाई काय करतस या? काय हिंडत फिरतस सगळीकडे? ह्या खोली येत सुन त्या खोली येत. अगो म्हातारा झालंय आता, नाही होईत माझ्याच्यान काय. तुझा आता काय करू मी, सांग माका वच्ची. अगो किती समजावायचं तुका. माका सांग, या घरात ना आपण बाहेर पडला ते वक्ता कधी तुका वाटला होता या घरात आपण परत येऊ म्हणा? कुणामुळे आलो आपण परत? इंदू म्हणा. इंदू घेऊन येला आहे सर. कित्या? तुझ्या काळजीन. तुझा काय चाललेला? अगो कित्या या घरातल्या माणसांका त्रास देतस तू? अगो वाच खोलीत बसायला राहायचा, आराम करायचो, घरातल्या माणसांवांगडा चांगला बोलायचा. ता तुझं लक्षण नाही. काय ना काय उद्योग सुरू असत. तू काय सांगू वच्ची, आपण काय आहे सर कायमचे रवाक नाही लवगो. जेवढे दिवस आपण आहे सर असव ना, तेवढे दिवस
माका मान खाली घालूक लाव नको गो. या जगात वच्ची सगळा काय मिळणं शक्य हा. पण मान मिळणं कठीण गो. कळता ना तुका? कळता? बस खाली बस. गो उठू नको बस. कसं समजावू बाय तुका? कसं समजाव? इंदू काय गेलं होतस? पाटणकर बाईंनी बोलावलेला. कित्या? अहो शिलाईची मशीन घेतल्याने ना आता 4 घरची कापडा शिवतीत तेव्हा घरात पैसो येत ना आणि वेळ पण जायत. पण काय हो म्हणा, पाटणकर बाईचा कौतुक करूचा ना तेवढा थोडाचा. अहो खो गेल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून बघता बाई. आता बघा गावातली सगळी जण तिच्याकडेच जातील आणि ती पण चांगला करीत काम. मेहनती असा बाई. अहो तिचा ना कोणा वाचून काय पण नाही अडतला. हो पेढ्या दिल्याने असत. घेवा. मग पांडुक देते माझ्या. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही. माझी नोकरी घालवलीत तुम्ही. आपले सगळे हिशोब चुकते झालेत अण्णा. आणि आता यापुढे काही केलं ना तर सगळं जाळून टाकेन मी. पाटणकर बाईंनी बोलावलेला. अहो शिलाईची मशीन घेतल्याने ना आता 4 घरची कापडा शिवतीत तेव्हा घरात पैसो येत ना. अहो खो गेल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून बघता बाई. अण्णा अण्णा मी सांगितलं होतं ना तुझं असं काहीच राहणार नाही. तुझी शेवंता सुद्धा